शिवसंवाद दौऱ्यातून शिवसेनेच्या संघटन मजबूतीचा निर्धार. जिल्हा परिषद पंचायत समितीत सर्वाधिक जागा निवडून आणा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान, तर भाजपकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याची कार्यकर्त्यांची खंत. शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्यभर सुरू असलेल्या शिवसंवाद दौऱ्याअंतर्गत शिवसेना संसदीय गटनेते खासदार यांचा नाशिक जिल्हा दौरा गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी उत्साहात पार पडला. या दौऱ्यातील पहिली आढावा बैठक चांदवड, देवळा, निफाड विधानसभा मतदारसंघाची सकाळी 11:20 वडाळी भोई येथील वृंदावन लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करणे, ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणे, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे आणि शिवसेनेची ताकद वाढवण्यावर भर देण्यात आला. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे, असे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले. शिवसंवाद दौऱ्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे हजारो कार्यकर्ते, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले. व्यासपीठावर शिक्षण मंत्री आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, भाऊलाल तांबडे, आनंद परांजपे, युवा नेते अभिषेक चौधरी, जिल्हा उपप्रमुख शांताराम ठाकरे, युवा नेते संदीप उगले, तालुका प्रमुख निलेश ढगे, राजभाऊ आहेरे शिवसेना नेते, विधानसभा संपर्क प्रमुख नेते नवनाथ निश्चित, सुधीर कबाडे, देवा पाटील, महिला आघाडी प्रमुख रोशनी कुंभारडे, प्रभाकर ठाकरे, विकास पुजाडे, विजय रकिबे, दीपक शिरसाट, दीपक गुंज इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी चांदवड जिल्हा परिषद व पंचायत समितीचा आढावा मांडला. तसेच चांदवड नगर परिषदेत भाजपसोबत युती करू नये, शिवसेनेला कोणतेही महत्वाचे पद मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. भाजपकडून शिवसेना कार्यकर्त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याच्या भावना देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी आपल्या विभागातील विविध समस्या यावेळी मांडल्या. यानंतर देवळा व निफाड तालुक्यांचाही आढावा घेण्यात आला. शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे आणि भाऊसाहेब चौधरी यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले. संघटन वाढीसाठी प्रत्येक गावात शिवसेनेचे जाळे अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीदरम्यान भाजपचे माजी सभापती भास्कर गांगुर्डे, प्रकाश देवडे, डॉक्टर सुनील सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिवसंवाद दौऱ्या बैठकीस चांदवड, देवळा आणि निफाड विधानसभा मतदारसंघातील हजारो महिला, पुरुष व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60.